सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या नवरात्रीची 5वी माळ आलेली आहे, म्हणजेच महिलांनो उद्या ललिता पंचमी आहे। प्रत्येक आईने 1 मिनिटांचा उपाय करायचा आहे, फक्त आपल्या मुलांसाठी, लेकरा बाळांसाठी। मुलांची कितीही प्रगती अडून राहिलेली असेल, कितीही नजर बाधा लागलेली असेल तर सर्व नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची सोन्यासारखी प्रगती होणारा उद्याचा उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर उद्या लवकर उठा महिलांनो आणि मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात, फक्त मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडासा तुरटीचा खडा कांडून बारीक करून टाकायचे आहे। तुरटीची भुकटी टाका। मुलांना कितीही नजरबाधा झालेली असेल, आपली मुलं थोडी प्रगती करायला लागली की आजूबाजू असू दे, कुठलीही नजरबाधा लगेच लागते मुलांना, आपली सुद्धा आई वडिलांची सुद्धा दृष्ट लागते। म्हणून थोडीशी तुरटी टाकून अंघोळीच्या पाण्यात, मग ते अंघोळीचं पाणी मुलांना द्या अंघोळीला। त्याचबरोबर उद्या अंघोळीनंतर मुलांना एक तिळक लावायचा आहे महिलांनो तुम्हाला। तर थोडीशी चंदनाची पावडर घ्यायची आहे तुम्हाला आणि अश्वगंधाची पावडर घ्यायची आहे। तुमच्याकडे काड्या असतील, चंदनाचं लाकूड असेल, अश्वगंधांचे असेल लाकूड काडी, ती घसून घेतली सानेवर किंवा तुम्हाला मिळून जाईल दुकानात, आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला चंदनाची पावडर, अश्वगंधाची पावडर घेऊनच या महिलांनो। उद्या ललिता पंचमी आहे, शुभ दिवस आहे, या 2 गोष्टी आपल्या घरात आणून ठेवा। रोज किमान 21 दिवस तरी हा तिलक तुम्हाला मुलांना लावायचा आहे। तुम्ही उद्या तर लावून बघा काय काय चमत्कारिक फायदे दिसत आहे। उद्या ललिता पंचमी आहे, फक्त 1 मिनिटांचे उपाय मी तुम्हाला सांगत आहे। चंदनाची पावडर घ्या, अगदी चिमूटभर घ्या। अश्वगंध घ्या, 2 मुलं असतील तर 2 चिमूट पावडर घ्या, अश्वगंधाची 2 चिमूट आणि चंदनाची 2 चिमूट। आपलं खोबऱ्याचं तेल असतं ना, किंवा तुम्ही जॉन्सन बेबी, अगदी लहान मुलं असेल, तुम्ही जॉन्सन बेबीचं तेल वापरत असाल, तुम्ही ते जरी 2 थेंब घेतलं आणि ते चंदन आणि अश्वगंध मिक्स करायचं, त्याचा तिलक आपल्या मुलांना आंघोळीनंतर नक्की लावायचा आहे। प्रार्थना करून घ्या, तुमच्या मनात ज्या इच्छा असतील बोलून घ्या आणि मुलांना तो तिलक लावायचा आहे। तुम्हाला लगेच फरक दिसून येईल। तर उद्या नवरात्रीची 5वी माळ आलेली आहे, प्रत्येक आईला आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला 1-2 विड्याची पानं लागणार आहे। मूल अगदी लहान असू दे किंवा लग्न झालेलं असेल, तुमचं मूल नोकरी करत असेल, प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहे, त्यावर तुम्हाला 4 वेलची, 4 हिरव्या बांगड्या आणि थोडीशी खडी साखर, कळालं असेल महिलांनो, काही जास्त तुम्हाला वस्तू लागणार नाही। 2 फक्त तुम्हाला विड्याची पानं घ्यायची आहे, 4 हिरवी वेलची चांगली बघून घ्या, 4 हिरव्या बांगड्या आणि थोडीशी खडी साखर ठेवून ते पान हातात घेऊन तुमची कुलदेवीला प्रार्थना करा। तुमच्या मुलांसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज मी तुझ्यासमोर हे पान, हिरवी वेलची, बांगड्या, खडी साखर तुला साकडं घालत आहे। आई, माझ्या मुलांची अभ्यासात, शिक्षणात, प्रत्येक क्षेत्रात, नोकरीत, व्यवसायात भरभरून प्रगती होऊ दे। माझी मुलं उंच भरारी घेऊ दे। 11 वेळा तुम्हाला 9 मंत्र म्हणायचा आहे। नाही तुम्हाला एवढा वेळ ना, तर तुम्ही किमान 108 वेळा 1 माळ तरी आपल्याला 9 मंत्र म्हणायचा आहे। आणि ते पान, हिरवी वेलची, हिरव्या बांगड्या आणि थोडीशी खडी साखर त्या पानावर नीट ठेवून घ्या। दोन्ही हातांची ओंजळ करून ते पान देवी आईला अर्पण करायचं आहे। मुलांसाठी जी प्रार्थना असेल महिलांनो बोलून घ्या आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे। तुम्ही घट बसवलेलं असेल त्या पाटावर अर्पण केलं किंवा तुमचा देवघरात कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती काहीही असू द्या, किमान तुम्ही नुसती 1 सुपारी जरी मांडलेली असेल, तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नसेल, तिथं सुद्धा तुम्ही ही 2 विड्याची पानं आणि या वस्तू पानावर नीट ठेवून साकडं घालून देवी आईच्या चरणी ह्या वस्तू अर्पण करा। बघा तुमची मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतील,
मुलांचं शिक्षणात मन लागत नसतील, मुलं वाईट मार्गाला जात असतील, काहीही म्हणजे कितीही समस्या असू दे, कुलदेवी माता नक्कीच तुमची हाक ऐकेल आणि कुलदेवी आईची भरभरून तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल। तुम्ही घट मांडलेले असेल तिथं सुद्धा हे पान ठेवू शकतात। तिथं त्या पानाला देवी आईला स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावा। देवी आईला हळदी कुंकू वाहून ते पान वाहिलंय त्या वस्तूंना सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्ही ते संध्याकाळी ते पान उचलून घ्यायचं आहे। त्यावरील हिरव्या बांगड्या तुम्ही स्वतःच्या आईने स्वतःच्या हातात 2-2 बांगड्या, एका हातात 2 बांगड्या, दुसऱ्या हातात 2 बांगड्या, अशा 4 बांगड्या घालून घ्यायच्या। इतरांना देऊ नका। तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय केलाय, आईनेच ह्या बांगड्या घालायच्या आहे। आणि हिरवी वेलची आणि थोडी खडी साखर, 4 हिरवी वेलची थोडी खडी साखर ती बारीक कांडून घ्या आणि दूध गोड दूध बनवा। त्यात हिरवी वेलची आणि ती साखर टाकून द्यायचं आहे। किंवा तुम्ही खीर केली मुलांसाठी तर त्या दोन्ही गोष्टी खडी साखर आणि वेलची त्यात टाकून द्यायचं आहे आणि ते दूध तुम्हाला किंवा तुम्ही खीर केली ते तुम्हाला मुलांनाच प्यायला द्यायचं आहे। मुलांच्या स्वभावात इतका फरक दिसून येईल की तुम्हालाच लगेच चमत्कार 24 तासाच्या आत तुम्हाला चमत्कार दिसून येणार आहे। खूप छान उपाय आहे महिलांनो, जास्त वेळ लागणार नाही आणि जास्त खर्चाचा उपाय नाही। ते दूध किंवा खीर मुलांनाच द्यायचं आहे। खूप छान उपाय आहे, लगेच तुम्हाला रिझल्ट दिसून येईल। उद्या ललिता पंचमी महिलांनो, प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून, मुलगा एक असो तुम्हाला किंवा 2 मुलं असो, प्रत्येक मुलावरून प्रत्येक आईने उद्या ललिता पंचमीला संध्याकाळी दिवे लागणीनंतर आपल्या कुलदेवीची आरती वगैरे करून घ्या आणि नंतर आपल्या मुलाला पूर्व पश्चिम उभं करायचं आहे। हातात छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आणि सरळ पाण्यात बेसिनमध्ये हात धुवून घ्या। किंवा तुम्ही जो कापूर जाळत असाल, लवंगा जाळतो आपण, देवी आईची आरती करतो रोज, लवंगा जाळत आहोत, तर त्यावर तुम्ही तो तुरटीचा खडा जाळून टाकला तरीही काही हरकत नाही। किंवा तुम्ही एखाद्या भांड्यात एक कापराची वडी घ्या आणि त्यावर तो तुरटीचा खडा जाळून टाकला तरीही चालेल। तुम्हाला वाटत असेल आपण देवी आईची आरती करतो आणि त्यात मुलांची नजर काढलेला तुरटीचा खडा जाळायचा नाही, तर तुम्ही एखादी वेगळी वाटी घ्या किंवा एखादी पंती घेतली आणि त्यात एखादा कापराचा तुकडा आणि त्यावर तो तुरटीचा खडा जाळून टाकला, हरकत नाही। लगेच तुम्हाला मुलांमध्ये फरक जाणवेल। काही वेळा मुलांना इतकी नजरबाधा होते की मुलांचे डोळे ताट होतात, मुलांना काही सुचत नाही, ताप वगैरे येतो, मुलांची प्रगती थांबते, मुलं कुठं जायला सुद्धा घाबरतात। तर मुलांवरून हा तुरटीचा खडा, अगदी 1 वर्षावरील मुलावरून आणि एकदम मोठं मूल असेल, तुमचं लग्न झालेलं असो मूल, नोकरी करत असेल त्या मुलावरून सुद्धा प्रत्येक आईने हा तुरटीचा एक खडा उतरवून टाका। उद्या महिलांनो ललिता पंचमी आहे, सोन्यासारखा दिवस। तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलांची रोज दिवसेंदिवस सोन्यासारखी प्रगती व्हावी तर प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उद्या तुरटीचा लहानसा खडा उतरवून घ्यायचा आणि सरळ तो जाळून टाका किंवा तुम्ही पाण्यात विसर्जन केला तरीही चालेल। दिवसेंदिवस तुमच्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होणार आहे।